आजची कथा आहे मुलाने तोडला विश्वास। नरेंद्र बाबू आज पूर्ण 1 आठवड्यानंतर आपल्या घरी परतत होते। या छुकछुक करणाऱ्या ट्रेनच्या आवाजात त्यांचे मन मात्र शांत नव्हते, कारण आज पहिल्यांदाच ते एकटे प्रवास करत होते। नेहमीप्रमाणे त्यांच्या सोबत कमलाजी नव्हत्या, ज्या प्रत्येक प्रवासात त्यांची काळजी घेत, पाणी देत, वेळेवर जेवायला सांगत असत। पण आता परिस्थिती बदलली होती। कमलाजींच्या डोळ्यांची नजर खूपच कमजोर झाली होती। जवळचेही त्यांना नीट दिसत नव्हते आणि त्यांच्याच उपचारासाठी नरेंद्र बाबू दुसऱ्या शहरात गेले होते। ट्रेन एका छोट्या स्टेशनवर थांबली। नरेंद्र बाबू थोडेसे खायला घेण्यासाठी खाली उतरले, पण त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा धक्का त्यांची वाट पाहत होता। त्यांची नजर एका वृद्ध महिलेकडे गेली। ती साधारण 70 वर्षांची होती। जुने कपडे, थरथरणारे हात आणि डोळ्यांतून वाहणारे अश्रू। ती प्रत्येक जाणाऱ्या माणसाला हात जोडून विनवणी करत होती, माझा मुलगा तुम्हाला दिसला का? तो मला इथे सोडून गेला आहे। गर्दीत लोक येत होते, जात होते, पण कुणालाही त्यांची पर्वा नव्हती। नरेंद्र बाबूंना एक क्षण वाटले, ही महिला कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते, पण त्यांनी लगेच तो विचार दूर केला। ते मनात म्हणाले, देवा, माझी मुले तरी अशी नाहीत। पण जसजसे ते तिच्याजवळ गेले, तसतसे त्यांच्या पायाखालची जमीन हलली। त्यांचे हृदय जोरात धडधडू लागले। त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला, कारण ती वृद्ध महिला दुसरी कोणी नसून त्यांची स्वतःची पत्नी कमलाजी होती। त्यांनी थरथरणाऱ्या हाताने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्या स्पर्शाने कमलाजी जोरजोरात रडू लागल्या। त्या क्षणी नरेंद्र बाबूंचे संपूर्ण आयुष्य डोळ्यांसमोरून गेले। त्यांना समजले, त्यांच्या स्वतःच्या मुलानेच त्यांचा विश्वास तोडला आहे। कमलाजींची अवस्था पाहून नरेंद्र बाबूंचे हृदय तुटले। त्यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते। ते मनातच विचार करत होते, ज्याच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले, तोच आज असा निघाला। त्या रात्री त्यांनी ठरवले, आता अन्याय सहन करायचा नाही। दुसऱ्या दिवशी ते सरळ पोलीस स्टेशनला गेले। त्यांनी सगळे सत्य सांगितले। त्यांचे बोलणे ऐकून पोलीसही हादरले। मग लगेच पोलीसही त्यांच्यासोबत मुलाच्या घरी गेले। दरवाजा उघडताच मुलगा आणि सून थक्क झाले। मुलगा बनाव करून म्हणाला, आई, तू कुठे गेली होतीस? इतक्यात नरेंद्र बाबूंनी त्याला जोरदार चापट मारली। लाज नाही वाटली का तुला? आईला स्टेशनवर सोडून देताना? सून खोटे खोटे रडायला लागली। आम्ही तुम्हाला शोधत होतो। पण नरेंद्र बाबूंनी तिचे नाटक ओळखले। त्यांनी रागाने घरात नजर टाकली। डस्टबिनमध्ये कोल्ड्रिंकचे ग्लास होते, पार्टीचे डबे पडले होते। ते म्हणाले, हे आहे तुमचे दुःख। आणि तिकडे तुमची आई रडत बसली होती। त्यांनी मुलाचा कॉलर पकडला, काय कमी केले होते आम्ही? तुला कधी भुकेला ठेवले का? तुझ्यासाठी आयुष्य घालवले आणि तू आम्हाला असे टाकून दिलेस? त्या क्षणी मुलाकडे कोणतेच उत्तर नव्हते, फक्त खाली मान घालून तो उभा होता। नरेंद्र बाबूंनी पोलिसांसमोर सगळे सत्य शांत पण ठाम आवाजात सांगितले। त्यांच्या आवाजात राग होता, पण त्याहून जास्त वेदना होती। ते म्हणाले, हा तोच मुलगा आहे, ज्यासाठी आम्ही आयुष्यभर कष्ट केले, ज्याच्या जन्माच्या वेळी डॉक्टरांनी हात टेकले होते। डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते, हे मूल जास्त दिवस जगणार नाही। पण त्या दिवशी एक आई हार मानायला तयार नव्हती। कमला, माझी पत्नी, ती देवळात रात्रभर बसून रडत होती। ती डॉक्टरांशी भांडत होती, ती देवाशी भांडत होती, माझ्या मुलाला काही होऊ देणार नाही। आणि आज तोच मुलगा त्याच आईला अंधारात स्टेशनवर एकटीला सोडून गेला। हे बोलताना नरेंद्र बाबूंचा आवाज थरथरत होता। त्यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते। पोलीसही काही क्षण शांत झाले, कारण ही फक्त तक्रार नव्हती, ही एका आई वडिलांच्या तुटलेल्या विश्वासाची कहाणी होती। कमलाजी तिथेच उभ्या होत्या। डोळ्यांत अश्रू होते, पण चेहऱ्यावर आता वेगळीच ताकद होती। त्या हळू आवाजात बोलायला लागल्या, सुरेश, तुला आठवते का? तू लहान असताना रात्री ताप आला की मी संपूर्ण रात्र जागून बसायचे, तुझ्या कपाळावर पाणी ठेवत राहायचे। तुला झोप लागली की मी देवाचे आभार मानायचे। तू पहिल्यांदा शाळेत गेला होतास तेव्हा तू रडत होतास, पण मीच तुला समजावत होते। पण आज मी रडत होते आणि तू मला सोडून गेलास। हे ऐकून सुरेश पूर्णपणे कोसळला। त्याच्या डोळ्यांतून पश्चात्ताप वाहत होता।
तो धावत जाऊन आईच्या पायांवर पडला. आई, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी लालचात आंधळा झालो होतो. पण आता मला माझी चूक कळली. त्याचा आवाज तुटत होता, हात थरथरत होते. पण या वेळेस कमलाजींच्या मनात वेगळीच शांतता होती. त्या म्हणाल्या, जेव्हा एक मुलगा आपल्या आईची मजबुरी समजून घेत नाही, तेव्हा आईनेही त्याची मजबुरी समजून घ्यायची गरज नसते. त्या शब्दांमध्ये राग नव्हता, पण खूप मोठा धडा होता. त्या थोड्या थांबल्या. मी तुझी आई नाही, मी फक्त नरेंद्र बाबूंची पत्नी आहे. हे ऐकताच सुरेशला जणू कुणीतरी आतून तोडले. तो अजून जोरात रडू लागला. आई, असे बोलू नकोस. पण या वेळेस आईचे हृदय कठोर झाले नव्हते, ते फक्त स्वाभिमानी झाले होते. नरेंद्र बाबूंनी पोलिसांकडे वळून ठामपणे सांगितले, इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला न्याय हवा आहे. आमच्यावर जे झाले ते चुकीचे आहे आणि आम्ही यावर केस करणार आहोत. पोलिसांनी लगेच कारवाई सुरू केली. सुरेश आणि त्याची पत्नी गिडगिडत होते, माफी मागत होते. पण काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त सॉरी म्हणाल्याने भरून निघत नाहीत. 2 दिवसांनी नरेंद्र बाबूंना त्यांचे सगळे पैसे परत मिळाले आणि त्या दिवशी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. ते दोघे पुन्हा आपल्या गावाकडे परतले. त्या गावात जिथे साधे जीवन होते पण सन्मान होता. सकाळी पक्ष्यांचा आवाज होता, शेतात हिरवीगार पिके होती आणि मनात शांतता होती. ते दोघे पुन्हा काम करू लागले. थोडे कष्ट होत होते पण मन समाधानी होते. कमलाजी आता हसत होत्या, कारण त्यांनी स्वतःचा सन्मान वाचवला होता. नरेंद्र बाबू त्यांच्या सोबत होते आणि त्यांच्यासाठी तेच सर्वात मोठे सुख होते. आई वडील कधीच ओझे नसतात, ते आपल्या आयुष्याची मुळे असतात. त्यांना सोडले तर आयुष्य रिकामे होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आपली गोष्ट कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून आपण आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.